मंत्री नितेश राणे यांनी कोकणात ठाकरे सेनेला आणखी एक धक्का दिला असून शिवसेना उबाठाचे सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांचे राईट हँड समजले जाणारे कणकवली, देवगड माजी विधानसभा प्रमुख सचिन सावंत यांनी आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ओम गणेश बंगल्यावर भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, पंच सभापती हर्षदा वाळके, कळसुली जिप सदस्य शीतल दळवी, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, वैभववाडी पंच सदस्य मंगेश लोके, देवानंद पालांडे, भाजपा कणकवली उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत, वागदे सरपंच संदीप सावंत आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते। सचिन सावंत यांच्यासह ग्रामपंचायत कसवण माजी उपसरपंच मनोहर मालंडकर, मानकरी विलास सावंत, सखाराम घाडीगावकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद गावकर, सतीश सापळे, माजी सरपंच कसवण प्रकाश मेस्त्री, सुरेश गुरव, वैभव शेटिये, सत्यावान मेस्त्री, अजित मेस्त्री, हळवळ माजी उपसरपंच विष्णू लक्ष्मण उर्फ अप्पा ठाकूर, दिलीप ठाकूर, राज उदय सावंत, मंगेश राज्याध्यक्ष, उमेश मेस्त्री आदींनी पक्षप्रवेश केला। भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आहे। प्रतिक्रियामध्ये बरेच दिवसाची माझी हे होती, जे लोक माझ्या पाठीचे असतील किंवा इतर भागातले असतील, तर थोडंसं सत्तेमुळे काही कामांच्या त्यांच्या अडचणी होत्या। वारंवार मी पालकमंत्र्यांच्या आधी कॉन्टॅक्टमध्ये होतो, त्यांची काही कामं होत होती, पण एक असा विचार केला की जोर येईल आणि एक जिल्हा लेवलची जबाबदारी काही गोष्टी त्यांनी मला दिली, आज ती मी सांभाळतो, सुरू पण केलं। त्यामुळे आज अधिकृत प्रवेश केला। त्यांचं सहकार्य हे मला नेहमीच असतं, पण आज अधिकृत प्रवेश केला। तेच सांगितलं ना, जो काही विकासाचा बॅकलॉग होता काही लोकांचा आमच्या लक्षात, स्वतःचा काही माझे स्वतःचे काही विषय होते, संकल्पना होत्या, ज्या जिल्ह्यात राबवण्यासाठी मी प्रयत्न सुरू केले नितेशजींच्या माध्यमातून। त्यांनी त्यांना पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला आणि असं करत असताना मागचे 4 महिने मी काही योजनांवर, तर आता म्हटलं एक अधिकृत प्रवेश केला की त्याला अजून थोडंसं स्पीडअप चांगल्या गोष्टीसाठी। मी विनायक राऊत साहेबांनी आपल्याला खूप सन्मान दिला, अगदी मुलासारखं वागवलं, पण एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी मी एखादी कृती करत असेल तर नक्कीच त्यांचं त्यामागे समर्थनच राहील, याचा मला विश्वास आहे 100%। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।